जोसेफ विल्यम्स आणि लवली विल्यम्स विमाननगर पुणे येथील या जमीन भूमाफिया विरोधात चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून ही जोडी फरार झाली आहे। त्यांना शोधून लवकरात लवकर पुढील कारवाई करावी अशी मागणी सर्व फसवणूक झालेल्या शेतकरी वर्गातून होत आहे। पुणे जिल्ह्यातील खोर, नावळी तसेच जिल्ह्याबाहेरील ढवळपुरी येथील जुन्या पिढीतील अडाणी शेतकऱ्यांना पुनर्वसनाचे खोटे दाखले दाखवून त्यांच्या अशिक्षित आणि अडाणीपणाचा फायदा घेत 500 एकरपेक्षा जास्त जमिनीची फसवणूक या दाम्पत्याने केली असून महाराष्ट्र सरकारने या बाबीकडे विशेष लक्ष देऊन हे सर्व व्यवहार रद्द करून शेतकऱ्यांना फसवणूक झालेल्या जमिनी परत मिळवून द्याव्यात आणि विल्यम्स दाम्पत्य आणि त्यांना मदत करणाऱ्या साथीदारांवर कारवाई करावी अशी मागणी असंख्य शेतकरी वर्गातून होत आहे। ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे। नावळी येथील राग गावातील सर्व रामोशी बांधवांचे वतन जमीन असताना लवली विल्यम आणि जोसेफ विल्यम या दाम्पत्यांनी खोट्या सह्या घेऊन त्या काळातील अज्ञान लोकांचा गैरफायदा घेऊन आमच्या समाजाची जमिनी लुटलेली आहे। तरी ती जमीन आम्हाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून आमची लोक स्वातंत्र्य लढ्यामध्ये तसेच हिंदवी स्वराज्याच्या लढ्यामध्येही सहभागी होते। त्या सहभागामुळे एक क्रांतिकारकांना इनाम वतनाची जमीन शासनाने दिली होती। ते अनेक वर्ष येथील आमचे समाज बांधव हे शेती करत होते, परंतु लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन लवली विल्यम आणि जोसेफ विल्यम यांनी ती 1996-2006च्या दरम्यान लुटलेली आहे। तरी ती जमीन शासनाने सर्व परत करावी, रामोशी वतनाची जमीन हे राज्य सरकार आणि भारत सरकारला आम्ही पत्र देऊन ती जमीन आम्हाला परत मिळावी। तसेच पत्रकार बांधवांनी या गोष्टीचा सर्व महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं रामोशी वतनाची जमीन आहे ती सर्व जमीन ही परत त्या समाजाला परत मिळवून द्यावी, सरकारने मिळवून द्यावी यासाठी पत्रकारांनी उठाव करून सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व राज्याला, राज्यकर्त्याला, व्यवस्थेला याची पूर्णपणे माहिती द्यावी आणि ती गोरगरीब शेतकरी बांधवाची रामोशी वतनाची जमीन परत मिळावी हे आपणास सर्व राज्य सरकार यांना विनंती करण्यात येत आहे। राजकर्ते असतील किंवा जे लोकशाहीचा स्तंभ असतो तो पत्रकारिता, त्यांनी खऱ्या अर्थाने त्यांना न्याय मिळवून द्यावा हे आपणाला विनंती करण्यात येत आहे। माझं नाव आहे लीलावती किसन चव्हाण, राख मधून मी बोलत आहे। आमच्या समाजाला सरकारने 180 एकर जमीन दिलेली होती। ती जमीन विल्यमने आमच्या माणसांच्याकडून फसवणूक करून सह्या केलेल्या आहेत। त्या सह्या काही लोकांनी दिलेल्या नाहीत। त्यांच्या सह्या त्या लोकांनी बाहेरच लेडीज गोळा करून त्यांच्या सह्या घेतलेल्या आहेत आणि काही लोकांनी, काही लेडीजनी, काही लोकांनी सह्या अशा म्हणजे त्यांना काहीच माहिती नव्हतं त्यामुळे त्यांनी दिलेल्या आहेत। ते जमीन आमची त्या लोकांनी घेतलेली आहे विल्यमनी। ते जमीन आमच्या सर्व लोकांना, समाजांना त्यांनी माघारी द्यावी हीच आमची नम्र विनंती आहे। चव्हाण, राहणार राख, आमची 180 एकर जमीन विल्यमनी खोट्या नाट्या सह्या घेऊन लुबाडली, त्याच्यावर गुन्हा दाखल करून आम्हाला जमीन परत मिळाली। माझं नाव सलीम बाबा सय्यद, राहणार खोर, तालुका दौंड, जिल्हा पुणे। 1995 साली खोरच्या नाईक कंपनी म्हणजे चव्हाण कंपनीचं जे खरेदी खत झालेलं आहे त्याचा जे काय मोबदला संपूर्ण शेतकऱ्याला द्यायचा होता, त्यातला ठराविक मोबदला शैलजा अरविंद शहा ही जी केस चालू आहे ह्याच्यासाठी कापून ठेवलेला होता। तो केसचा निकाल लागल्यानंतर शैलजा अरविंद शहाला जमीन गेली 25 एकर, पण जे शेतकऱ्यांना जे काय ठराविक राहिलेला मोबदला द्यायचा होता तो काय त्या विल्यमने दिला नाही। अलग लक्षात, तो विल्यम देणं गरजेचं आहे हे मला माहिती आहे। आता ह्याच्यात शेतकरी जे म्हणतात की बा सलीमने फसवणूक केली, अमकं केलं तमकं, ह्याच्याशी माझा काही संबंध नाही। मी शेतकऱ्याकडून 1 रुपया कमिशन घेतलेलं नाही, काय नाही, माझा त्याच्याशी काही संबंध नाही। हा जो आहे व्यवहार सगळा हा विल्यमचा आहे। विल्यम त्यांना देणं लागतो, अलग लक्षात, ह्याला मी साक्षीदार आहे। असं म्हणजे जे काय खरं आहे ते खरं आहे। आता शेतकरीचे काय माझं नाव सांगतात, काही बोलतात, काय नाही। यात शेतकरी सगळे मेलेले आहेत, 1-2 शेतकरी राहिलेत फक्त। आता तो भगवान बबन चव्हाण आहे, अलग लक्षात, नाही तर बाकीचे जेवढे होते खरेदी देणारे सगळे मयत आहेत। 2-4 जण राहिलेत, निवृत्ती सोपाना वगैरे असे 1-2-4 जण राहिलेत, बाकीचे सगळे शेतकरी मयत झालेत। आता त्यांचे मुलं सज्ञान अज्ञान जे काय होती पत्नी यांच्या काय कुठं सह्या वगैरे काय त्या दस्तावर घेतलेले नव्हते त्यावेळेस। हे आता जे काय झालेलं आहे किंवा जे सांगतात लोक, चुकीचं नाही जे सांगायचं, जे खरं आहे ते सांगायचं। किंवा खरेदी खत करून घेतलं विल्यमनी, ठराविक मोबदला त्याचा ठेवला, नंतर देतो म्हणून सांगितलं आणि तो काही दिला नाही शेतकऱ्यांना। तो
तो मला माहिती आहे की बा शेतकऱ्यांना तो ठराविक मोबदला त्यांनी काही दिलेला नाही. त्याच्यानंतर त्यांनी ती सगळी शेती विकून तो मोकळा झाला, असा विषय आहे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.